प्रिय, इतकंच सांगायला पत्र लिहिलंय की मी आहे. तुला आत्ता जे जे वाटतंय, ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतोय, त्या त्रासावर उपाय मला अजिबात ठाऊक नाहीत, तरी मी आहे. त्या सर्व त्रासात, त्राग्यात आणि हतबलतेत मी आहे. मी आहे कारण मला तेवढंच करता येतं. तुझ्यापाशी कोणत्याही कारणाशिवाय, अटीशिवाय आणि कामाशिवाय थांबून राहता येतं. हो, मला समजतंय आत्ता तुला नेमकं कसं वाटत असेल ते. हो, मला समजतंय तू नेमकी कोणत्या अवस्थेचा अनुभव घेत आहेस ते. प्रत्येक वेळी जेव्हा तुलाच काही उमगत नाही, इतकं वय झालं तरी ती भीती, ती अनिश्चितता काही केल्यास सरत नाही. आणि खरं तर नेमकं कुणाला पूर्णपणे काही कळलंय का, हेही कधीच कळत नाही. त्या प्रत्येक वेळी मी इथेच तुझ्यापाशी. प्रत्येक वेळी काम संपवून आजकाल तू टीव्हीचा रिमोट हाती घेतेस. त्याआधी किंचित आतल्या आत उसासा टाकतेस. त्यातल्या भयाची, त्याच्या ओझ्याची जाणीव आहे मला. प्रत्येक वेळी पोरं कंटाळतात, अभ्यास करायचं टाळतात, खडे सवाल करतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खरं तर तुला ठाऊक नसतं, पण तसं मुलांना न कळू देण्यासाठी करावी लागणारी केविलवाणी धडपड मला पुरती ठाऊक आहे. तुमच्या दोघात देखील एक कसनुसा तह असल्यासारखं आजकाल वागताय. सगळे स्पर्श सवयीचे, सोयीचे आणि ओझरते. प्रत्येक वेळी त्यातून धीर मिळेल असं नाही. त्याही वेळी मी आहेच, अगदी तुझ्यासाठी, तुझ्यासोबत. मी कोण? अगं वेडे, मी प्रेम, मी स्नेह आणि मीच सकारात्मक ओझ. तुला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तेव्हा मी निश्चित तिथेच असते. कारण मला एकच कळतं, भीती, भय ह्यांच्या विरुद्धार्थी शब्द धाडस, धैर्य नसून कारुण्य आणि स्थैर्य आहे. भीती ही प्रत्येकाला वाटत असतेच. आत्ताच्या संकटात तर निश्चित ती संपूर्ण पृथ्वीवर एका धूसर लाटेसारखी पसरली आहे. ती कोणी व्यक्त करतंय तर कोणी ती आत दडपवून टाकतंय, तरी ती आहेच. तशी ती तुझ्यात देखील आहे. जिथं सर्व गृहीतकांवरचा विश्वास अचानक उपटून काढला जातो, तिथं भीती वाटणारच की. भीतीची भीती वाटते असं मात्र होऊ देऊ नकोस. कुणी अगदी सहज विचारतं, कशी आहेस? उत्तर ऐकण्याच्या अपेक्षेने हा प्रश्न विचारणारे विरळे. तरी त्याचं खरं उत्तर स्वतःला द्यायला संकोचू नकोस. मी ठीक आहे, सर्व ठीक होणार आहे, मला काही फरक पडत नाही. अशा जाड, जुनाट सवयींमागे आता तरी दडू नकोस. भीतीला सामोरी जा. ती एक पाहुणी आहे, आली आहे भेटायला तुला, तर भेट तिला. तिच्यापाशी बैस, मीही बसेन. तिचा हात घट्ट पकडून ठेव, मी तुझा हात धरून ठेवेन. उत्तर नाहीच सापडणार कदाचित, तरी भीती स्थिरावू लागेल, शांत होईल. तूही शांत होशील. तुझ्या गात्रातून काही सूर उमटू लागतील, काही हुंदके निसटतील. मी तिथेच असेन तुझ्यापाशी, शांतपणे, अगदी आश्वासक. भीती विरेल किंवा सवयीची होईल, सखी होईल तुझी कदाचित. तिची ओळख विसरू नको. येते तीही कामी पुष्कळदा. भीती, तू आणि मी मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ. गाडीचं स्टिअरिंग मात्र तू तुझ्याच हातात ठेव. भीतीला बसू दे मागे. ती तिथून किंचाळली तरी तिला आपण शांत करू, कारण स्टिअरिंग तुझ्याच हातात असेल. भीती जेव्हा तुझंच स्टिअरिंग तुझ्याकडून काढून घेऊ पाहते, तेव्हा सतर्क राहा. तसं होऊ देऊ नको. हे आयुष्य तुझं आहे, त्यामुळे स्टिअरिंग तुझ्याच हाती ठेव. भीतीचं मॅग्नेट देखील होऊ नकोस, किंवा भीती गोळा करणारी देखील होऊ नकोस. घरी पोरं घाबरून तुला बिलगली तर न घाबरता त्यांना प्रेम दे. नवऱ्याला देखील त्याच्या निष्कारण चिडचिडी मागे लपलेली भीती दाखवून दे, मात्र प्रेमाने.
घरातल्या भांड्या कुंड्यांवर देखील भीती झडप घालेल. तू त्यांना देखील स्नेह दे. शेजार पाजारचे, दूरचे जवळचे, अगदी घरातले सगळे वेगवेगळ्या प्रकारे आता भीती व्यक्त करतील. कुणी काही गोळा करून ठेवतील, कुणी हिशोब मांडत बसतील, कुणी इतरांची टिंगल करतील, कुणी पूर्णतः नाकारतील परिस्थिती. ह्यातल्या भीतीला ओळख. तिला हाकलून लावू नकोस, आपलंसं करू नकोस. फक्त बघ, तिची दखल घे आणि त्या भीतीसोबत शांत बसून राहा. मी आहेच तुझ्यापाशी, तुझा हात धरू. सगळं नीट होईल का? सगळं पूर्ववत होईल का? आता आर्थिक मंदी येईल का? कुणाचा दगाफटका होईल का? किती प्रश्न विचारते ते ना भीती. आज किती मेले? कोणता नेता काय बोलला? कुणी कुणाला हात धुवायला पुन्हा शिकवलं? आज कोणता कार्यक्रम रद्द झाला? किती अजून नुकसान झालं? भीती खरंच खूप प्रश्न विचारते. कुठे कुणी अफाट माहिती गोळा करून स्वतःची भीती घालवू पाहिजे. कुणी विनोदी काही टवाळ बोलेल, कुणी अफवा आहे म्हणून नाकारेल, कुणी देवभोळी मंडळी श्रद्धेला शरण जातील, कुणाला नागरिक शास्त्र आठवेल, कुणाला देशभक्ती, कुणाला मानवता आठवेल, तर कुणाला अजून काही. भीती किती गुंता करून ठेवते ना. तो गुंता ओळख, त्यात अडकू नकोस, शांत हो. आतून खात्री बाळग की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली तर भीतीला नवीन प्रश्न मिळतील. मात्र तू प्रेम, स्नेह आणि स्थैर्य शोधलंस तुझ्याच अंतरात, तर कदाचित भीती निवळेल. अनिश्चितता हा एकमेव धर्म आहे, स्थायी भाव आहे सृष्टीचा. तो ओळख, त्याला अगदी घट्ट मिठी मार आणि त्याचा स्वीकार कर. हा काळ सरेलच, त्यातून काही निराळं शिकायला मिळेलच. स्वतःच्या अंतरंगात उत्तरं आहेत, ती शोधायला हा वेळ आपल्याला मिळालाय असं समज हवं तर. मात्र भीतीची भीती बाळगू नकोस. सतत खंबीर असायला हवं, अगदी पोलादी असायला हवं, नाहीतर जग हसेल, खिल्ली उडवेल, शोषण करेल. ही देखील भीती काढून ठेव बाजूला. भीती हा तरंग आहे, तुझ्या अंतरंगात उमटणारा. तो विरणार आहे. त्याला विरण्यासाठी निराळा कार्यक्रम नाही. जिथं स्थैर्य आहे, प्रेम आहे, तिथं भीती फार काळ टिकत नाही. हा काळ ऐतिहासिक आहे. ह्याच्या नोंदी ठेव, चित्र काढ, क्षणचित्र टीप. पुढे जाऊन नातवंडांना ह्याच्या सुरस कथा ऐकवता येतील. माणसांचं बलिदान, चिवट जीवनासक्ती, इच्छाशक्ती आणि दुर्दम आशावाद याच्या कथा रचून ठेव, नोंदवून ठेव. लोकांचं चांगुलपण, सकारात्मक वर्तन, संस्कार, अतिशय उद्बोधक वाक्य अगदी कोरून घे हवे तर. कारण ह्यात खरं मोल आहे माणूसपणाचं. ह्यात खरं सार आहे या पृथ्वीवरल्या प्रवासाचं. तसंही जन्मलेला प्रत्येक जीव फक्त एक खात्री घेऊन येतो, एकच हमी मिळते त्याला, मृत्यू. तरी प्रत्येक वेळी मृत्यू भेटला की किती भीती वाटते ना. कोणत्याही स्वरूपात भेट झाली मृत्यूची, जाणीव झाली आपल्याच मर्तपणाची, की माणसं स्वाभाविक घाबरतात, भीतात. मात्र त्यांच्या भयाचं भान राख, मान राख. जमेल तेवढ्या कारुण्याने त्यांना त्यांचं भय कमी करण्यासाठी अंतरंगातल्या प्रेमाला साथ घालायला शिकव. रोजच्या व्यवहार्य धबाडग्यात इतकं खोलवर कुणी विचार करत नाही बहुधा. तरी आत्ताच्या घडीला त्यांना हे प्रेमपत्र लिहायला शिकव. पृथ्वीवरले प्रवासी आहोत सगळेच, तर सगळ्यांच्या आधाराने मनातल्या कारुण्याने ही भीती शांत करायला शिकव. काम मोठं आहे, भीती वाटेल, तर तेव्हा मी आहेच तुझ्यापाशी. तुला कधीच तोडणार नाही, तुझ्या कोणत्याच कृतीचा गैरअर्थ लावणार नाही. मी फक्त असणार आहे तुझ्यापाशी, चिरकाल, तुझ्यात, तुझ्या सोबत, कायम. दमली असशील ना, लढून गेले अनेक दिवस दमली असशील, विसावा घे, स्वतःत प्रेम भरून घे. कारण जे तुझ्यापाशी असेल तेच तर जगाला देऊ शकशील ना. स्वतःला थोडा वेळ दे. भीती आहे, ओसरेल ती हळूहळू.
तोवर मी इथेच आहे, तुझ्यापाशी कायम. सगळं नीट होईल कधीतरी, कदाचित. तोवर मी आहे इथेच, तुझ्यापाशी, तुझ्यात. मी आहे सदैव तुझी. प्रेम, स्नेह, सकारात्मक ओझ. लेखिका एलिझाबेथ गिल्बर्ट हिची मी चाहती आहे. उत्साही वाचक आहे. तिच्या साहित्य निर्मिती मागच्या प्रक्रियेची मला पुष्कळ साधर्म्य सापडतं. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळातलं तिचे नवीन विचार मी नुकतेच ऐकले. त्यात तिने श्रोत्यांना आवाहन केलं होतं की प्रत्येकाने एक शोध घ्यावा. स्वतःच्या मनातला अतिशय प्रेमळ आवाज असतो, शांत करणारा, भीती कमी करणारा. तो कधीच आपल्या आई आजीचा असतो, तर कधी जवळच्या मित्रमैत्रिणीचा, प्रिय व्यक्तीचा असतो. तो कधी हरवला असेल तर आयुष्यभर आपण ती धीराची वाक्य, ते वात्सल्य अनेक नात्यात शोधत राहतो. मात्र जर तो आवाज आपलाच असेल, आपल्याच प्रेमाचा असेल, तर आयुष्यभर त्यावर काम करत राहू शकतो. त्यासाठी तिने सगळ्यांना स्वतःच्या प्रेमळ आश्वासक आवाजात स्वतःलाच पत्र लिहायला सांगितलंय. त्यानं काय फरक पडेल किंवा नाही हे माहित नाही, पण लिहिता लिहिता मला अगदी संपादनही न करता काही चमकदार रंजक हाती लागलंय. म्हणून हे मी माझ्या प्रेमळ आवाजाने मला लिहिलेलं पत्र इथे वाचकांसमोर ठेवती आहे. BMM वृत्तसाठी प्राजक्ता पाडगावकर. नमस्कार.